काल ज्या कवठाच्या चटणीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला ना, तर त्याच्याच मागची छोटीशी कहाणी मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ आहे आदियोगीला आम्ही गेलो होतो त्या दिवशीचा, महाशिवरात्रीच्या दिवशीचा. तर जातानाच आम्हाला कौठ दिसले होते, पण तेव्हा असं वाटलं की आपण येताना घेऊया. पण येताना मात्र पूर्ण रोड कम्प्लिटली चेंज होता, कारण की खूप जास्त गर्दी होती. जे की मंदिराकडे जाणारे लोक होते ना, तर त्याच गाड्या एवढ्या मोठ्या जास्त होत्या की येतानाचा जो रोड होता ना, तो पूर्ण गावागावांमधूनच काढून दिलेला होता बाहेरच्या साईडने. आणि मंदिरापासनं हायवेला लागायला जवळजवळ आम्हाला 1 तास लागला होता. हायवेला आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि आदियोगीला चिकबल्लापुराकडे जाणारा जो रोड आहे ना, तर तो हा रोड आहे. हायवेपासून जेव्हा आपण स्टार्ट करतो ना आदियोगीकडे जाण्यासाठी, तर तो हा रोड. तर ह्या रोडवरतीच आम्ही ना भरपूर सारे कवठाचे स्टॉल पाहिले होते, पण आम्ही नेमके ते कुठे पाहिले होते हे मात्र लक्षात नव्हतं. जवळच असेल या हिशोबाने मात्र आम्ही चालत निघालो. 1-1.5 किलोमीटर चालल्यानंतर ना आम्हाला कवठाचा पहिला स्टॉल दिसला आणि तिथूनच आम्ही कौठ घेतले. खरं तर पाहता क्षणी असं वाटत होतं की हे खूप जास्त कच्चे आहेत, पण तरीसुद्धा 4 घेतले आणि निघालो. आता हे जे बाजूला तुम्हाला साईडला ट्रॅफिक दिसते ना, ते फक्त मंदिराकडे जाणाऱ्या ह्या गाड्या आहेत. पूर्ण त्या दिवशी फुल ट्रॅफिक होतं. घरी आलो, कौठ खायचा होता आणि पिकलेलं जे कौठ असतं ना, त्यामध्ये गूळ घालून खूप छान टेस्टी लागतं, म्हणूनच फोडलं. तर ते असं काहीसं निघालं होतं. 2 कौठ आमचे तर खराब निघाले. ह्याला सुद्धा आतून फंगस लागलेलं होतं. 3-4 दिवसांनी मी परत 3rd नंबरचं जे कौठ होतं ते फोडलं, ते कच्चं निघालं आणि त्याचीच मी चटणी बनवली, ती अशी काही.